पावसाळा सुरू झालेला आहे आणि गरमागरम भजे खाण्याचं मन सर्वांनाच होत असेल। आज आपण बघणार आहोत गरमागरम क्रिस्पी मुगाची भजे। वेगळा मसाला ॲड करून आणि थोडंसं व्हेजिटेबल ॲड करून आपण हे भजे तयार करणार आहोत। नमस्कार, मराठी कट्टा किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। यासाठी आपण सुरुवातीला 2 ते 3 तास भिजलेली 1 कप मुगाची डाळ घेतलेली आहे। यामध्ये थोडेसे जिरे घातलेले आहेत, 2 ते 3 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे, थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं हिंग घातलेलं आहे। आणि आता आपण हे सगळं बारीक मिक्सरला फिरून घेणार आहोत। पाणी न घालता आपण या मिश्रणाला बारीक वाटून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे मिश्रण हलकं होईपर्यंत छान फेटून घ्यायचं आहे। फेटल्यानंतर आपल्या मिश्रणाचा रंग हा थोडासा फिकट झाल्यासारखा दिसेल आणि त्यामुळे आपले भजे हलके होण्यासाठी मदत होईल। त्यामध्ये आपण चवीनुसार लाल तिखट घातलेलं आहे, थोडीशी हळद घातलेली आहे, थोडेसे कॉर्न घातलेले आहेत, थोडीशी मटर घातलेली आहे, थोडासा कांदा घातलेला आहे आणि कोथिंबीर आणि 2 चमचे तांदळाचे पीठ घातलेलं आहे। आता वेळ आहे सिक्रेट मसाल्याची। बडीशोप, धणे आणि मिरे सम प्रमाणात 1-1 चमचे घेतलेले आहेत। याला आपण थोडंसं भाजून घेणार आहोत। छान वास यायला लागलेला आहे। आता याला आपण काढून घेणार आहोत। याला आता एका खलबत्त्यामध्ये दरदरीत कुटून घ्यायचं आहे। त्यामुळे आपल्या भज्यांना एक वेगळाच ट्विस्ट येणार आहे। मसाला आपण भज्याच्या पिठामध्ये ॲड केलेला आहे। याला मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आपण थोडासा सोडा घालणार आहोत। पाणी घालून आपल्याला कन्सिस्टन्सी मेंटेन करायची आहे। तेल तापलेलं आहे। आता आपल्याला याच्यामध्ये भजे सोडायचे आहेत। भजे तळताना गॅस आपल्याला मीडियम हीटवर ठेवायचा आहे, म्हणजे भजे आतून कच्चे राहणार नाहीत आणि बाहेरून पण क्रिस्पी होतील। भजे आपले तळून झालेले आहेत आणि पहा मस्त रंग आलेला आहे। बरोबर सर्व करण्यासाठी 2-3 हिरव्या मिरच्या देखील तळायच्या आहेत। गरमागरम चहासोबत सर्व करावं आणि सबस्क्राईब करावे मराठी कट्टा किचन।